UPSC 2026 एक्झामने एक गोष्ट अगदी स्पष्ट केलेली आहे. करंट अफेअर्स म्हणजे टेलिग्राम चॅनलवर, इंस्टाग्राम चॅनलवर येणारे PDF वाचणं नाही. करंट अफेअर्स म्हणजे प्युअरली न्यूजपेपर अनालिसिस. या वर्षीच्या एक्झाममध्ये अनेक असे प्रश्न होते की जर तुम्ही फक्त फॅक्ट जर पाठ केले असते तर ते उत्तर देणं कठीण झालं असतं. पण ज्याने रोज न्यूजपेपरमधील मुद्दे कॉन्स्टिट्यूशन, इकॉनॉमी, पॉलिटी, एन्व्हायरमेंट, इंटरनॅशनल रिलेशनशिप, सायन्स अँड टेक्नॉलॉजी ज्यांचं इंटरकनेक्शन ज्यांनी केलेलं आहे त्यांना प्रश्न ते समजले आणि त्यांना ते उत्तर काढता येऊ शकले. UPSC आता फक्त इन्फॉर्मेशन नाही तर विश्लेषण तपासत आहे आणि म्हणून ज्या अकॅडमीमध्ये आम्ही रोज न्यूजपेपर अनालिसिस करतो, न्यूजपेपर फॅक्ट करत नाही. वी डोंट जस्ट रीड द न्यूजपेपर. प्रत्येक न्यूजचा UPSC अँगल, मेन्स अँगल, प्रिलिम्सचे फॅक्ट्स काय आहेत, त्याचा बॅकग्राऊंड काय आहे आणि एक्सपेक्टेड क्वेश्चन्स काय आहेत याचं इन डिटेल ॲनालिसिस करत असतो. जर तुम्ही UPSC 2027 किंवा MPSC एक्झामची जर सिरियसली प्रिपरेशन जर करत असाल तर आजपासून डेली न्यूजपेपर ॲनालिसिस करायला सुरुवात करा. कारण करंट अफेअर्स हा विषय नाही. करंट अफेअर्स यू कांट डेव्हलप इन लास्ट 2 months or 3 months. इट इज अ डेली हॅबिट. ही एक रोज तयार होणारी सवय आहे. सो जॉईन जय अकॅडमीज न्यूजपेपर अनालिसिस क्लास. आजचा 1 तास उद्याचा तुमचा एक प्रश्नाचं उत्तर ठरू शकतो. टुडेज वन हेडलाईन ऑफ द न्यूजपेपर कॅन बी अ आन्सर ऑफ युअर वन क्वेश्चन इन UPSC एक्झाम. So join our daily newspaper analysis class where we do the real analysis of the news. We do the real analysis of expected questions and background, etc. So join our newspaper class daily at night between 8 to 9:30.